जुन्नर नगर परिषदेमध्ये महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाली आहे। या ठिकाणी विद्यमान आमदार, माजी आमदार व विद्यमान खासदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। महाविकास आघाडी आणि महायुती यातील सर्वच पक्षांनी आपले स्वतंत्र पॅनल या ठिकाणी उभे केले असले तरी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच फक्त या ठिकाणी संपूर्ण पॅनल देता आलाय, तर इतर पक्षांना मात्र या ठिकाणी पॅनलमध्ये पूर्ण उमेदवार देण्यातही अपयश आले। आपल्यासोबत आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्नेहल खोत आहेत। ताई, काय सांगाल? खरं तर तुम्ही आता जुन्नरची नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवताय, कोणत्या मुद्द्यांवरती पुढे जाताय, काय विजन असणार आहे? माझं एकच हे की जुन्नर शहर हे स्वच्छ, सुंदर आणि हरित व्हायला हवं। म्हणजे आता स्वच्छ पाणी पुरवठा मिळायला हवं आणि सांडपाण्याचं योग्य व्यवस्थापन व्हायला हवं आणि युवा पिढीला रोजगार उपलब्ध व्हायला हवा। अजून बरेचसे काही विचार आहेत माझे, ते पूर्ण करण्याचं माझे ध्येय आहे। खरं तर रोजगारासाठी लढण्याचं या ठिकाणी ध्येय स्नेहल खोत यांनी व्यक्त केलंय। अजित पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेसचा जुन्नरमध्ये पॅनल आहे, त्या पॅनलचे सर्व माजी आमदार अतुल बेनके आपल्यासोबत आहेत। दादा, काय सांगाल? खरं तर इथे ना महायुतीच्या पक्षांमध्ये ताळमेळ बसला, ना महाविकास आघाडीमध्ये ताळमेळ बसला। मला इतर कोणाविषयी काही भाष्य करायचं नाही। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जुन्नर शहरातला आणि तालुक्यातला असा पक्ष आहे की ज्यांनी नगराध्यक्षासह सगळे 20 उमेदवार दिलेले आहेत। आमच्या पक्षाकडं प्रत्येक जागेवर 2-2, 3-3 इच्छुकांचे अर्ज होते। उमेदवारी द्यायची कोणाला आणि थांबवायचं कोणाला हा माझ्यासमोर प्रश्न होता। कमीत कमी नाराजी व्हावी ह्या माझ्या प्रयत्नाला सुद्धा यश आलेलं आहे। एखादा अपवाद वगळता आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती जशी उमेदवारांची संख्या जास्त होती, कारण जनतेचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रती आहे। आम्ही कुठल्याही भावनेच्या आहारी जाऊन वेगळं राजकारण कुठल्याही दिशेला नेत नाही। आम्ही जातीमध्ये तेढ निर्माण करून मतं मिळवत नाही। सर्व जाती धर्मातले लोक एकत्र करून आपल्याला पुढं जायचं आहे। त्याचबरोबर विकासाला प्राधान्य देतो। या शहरात वल्लभशेठ बेनके साहेबांनी भरपूर कामं केली। मी माझ्या मागच्या पंचवर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा प्रशासक होतं तेव्हा जवळपास 70 कोटी रुपयाची कामं केली। काही कामं पूर्ण झालीत, काही कामं चालू असते, त्यांना स्टे आलेलं आहे कलेक्टरच्या माध्यमातून। आणि का तर फक्त हे राष्ट्रवादीने केले, अतुल बेनकेंनी केले, हे जनतेला सगळं माहीत आहे। मी समर्थ आहे, अजितदादा माझ्या पाठीमागे उभे आहेत। ते कामं आम्ही पुन्हा एकदा चालू करणार आणि जनतेची सेवा आम्ही करतच राहणार। जनतेचा विकास करणं, जसे आमच्या नगराध्यक्ष मॅडमने सांगितलं की स्वच्छ पाणी द्यायचं आहे, सांडपाणीचं व्यवस्थापन करायचं आहे, रोजगार निर्मिती करण्यासाठी आम्ही इथं एक कुठं असं नाही पण MPSC आणि UPSCच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण मिळावं असं जवळपास 1.5 कोटीचं सुसज्ज इमारत आम्ही तिथं उभी केली आहे। या शहरामध्ये 30 खाटाचा दवाखाना बेनके साहेबांनी निर्माण केला। आता आम्ही 100 कॉटचा करतो। पण लोकांना जे अपेक्षित आहेत त्या माध्यमातून पुढं जाण्यामध्ये आमच्या नेत्यांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे आणि त्याच दृष्टीने आम्ही पुढं जाणार आहेत आणि यंदाची निवडणूक हमखास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजय झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। खरं तर जनतेचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असून जनता आम्हाला नक्कीच साथ देईल असा विश्वास या ठिकाणी माजी आमदार अतुल बेनके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्नेहल खोत यांनी व्यक्त केला आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, जुन्नर, पुणे।